गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय दुसरा, श्लोक क्रमांक 38। सुख दुःख समे कृत्वा लाभालाभो जयः ततो विद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि। सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभालाभ न धरावे मनामागे। येथा विजयपण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीची काधी पुढील चिंतावे ना। तुम्हा संत सज्जनांच्या सेवेसाठी अध्याय क्रमांक दुसरा, त्याच्यातला श्लोक 38। ही आपल्या अंतःकरणाची स्थिती, साधना घेतली, नाम घेतलं, सगळं काही झालं, पण आपली स्थिती म्हणजे आपण कोणत्या आता उंचीवर आहोत, इथं आपल्या उंचीच्या प्रमाण आपल्यालाच लागू पडतं, नाही का? गुरुबाबा काय म्हणतात आपल्या नेहमी की वळंबा नेहमी आपल्या भिंतीला लावायचं, दुसरीच्या भिंतीला आपण सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभाला तो काही न धरावे मनामध्ये। मग अशी स्थिती आपली कधी होईल बरं? आपला विषय पण मग कशी झाला की कोणी बोललं की आपल्याला लागतंय अजून, याचा अर्थ आपली काय तर प्रवृत्तीची पूर्णपणे निवृत्ती अजून झाली नाही, म्हणजे निवृत्तीला आपण अजून आलो नाही। पण याचा अर्थ आपण येणारच नाही का? हळूहळू केलेली येते, हळूहळू ढाळे। मग आपण आता सत्संगाला जमले, मग आपला तोच प्रयत्न चालू आहे ना, हळूहळू निघायचा, पोचायचा। आणि मग त्याच्यासाठी आपल्याला तसं काही नाही, जे स्वतःच्या बाई निघाले त्यांची पुढे ते भीत नाही, ते कुठं सापडतच नाही कोणाला की ते पुढे गेले, कोणत्या मधाच्या गवऱ्यामध्ये ते कुठं गडप झाले, त्यांचा मागमूस कुणालाही लागत नाही। पण इथं आपल्याला सोय करून ठेवली गेली, जसं आपल्याला आता उंच एखादा डोंगर आहे, त्याच्यावर चढायचे रोपवे, मग त्याचा आधार आपण लगेच नाही का ऋणांगणी वेळ लगेच आपल्याला झटकणी ज्ञान मिळाले, आणि त्याच्यामुळे आपण काय झालेले आता ब्रह्मच आहोत याची आपल्याला पूर्णपणे जाणीव झालेली सगळ्या की आपण ब्रह्म आहोत। पण ब्रह्म कसं असतं किंवा ब्रह्माचं स्वरूप काय आहे, स्वस्वरूपाची ओळख ही कशी होते माहितीये का? अलिंगीला पौर्णिमा, उनीव सांडे चंद्रमा, तैसी होय गुरु कृपा तया। पौर्णिमेच्या दिवशी सूर्याला भरता येईल, कारण काय असतो तो चंद्र पूर्ण। तसं आपल्यातले सगळे गुण आणि अवगुण हे बोचट म्हणायचे, म्हणजे जाती नाही, कारण गुण असल्याशिवाय आपण गुणाचं वर्णन करू शकणार नाही। मग प्रभूचं गुण वर्णन करायचे तर आपल्यात गुण पाहिजेलच ना, म्हणजे काय होतं तर मग ते त्याच्यातून आपण काय होतो, स्वतःला साक्षी भावाने त्याच्याकडे पाहण्याचं आपल्याला युक्ती येते, आणि मग त्यानुसार आपण काय होतो त्याला अंग देत नाही आपलं, आणि मग आपल्यातल्या अवगुण एकदा गेले। अलिंगीला पौर्णिमा, उनीव सांडे चंद्रमा, तैसी होय गुरुकृपा। मग तशी गुरुकृपा आपल्याला होणार आहे, जसं जसं आपले अवगुण जातील तसे आपण गुणवंत होऊ, आणि मग गुणवंत एकदा झालो की आपण पूर्ण होऊ, कारण का आपण जीवपणातून शिवपणावरती जायला लागलो। मग शिवपणावर जात असताना पण तिथं सुद्धा माऊली म्हणतात की जे लक्ष्मीचेही बळ न पुरे, शंभूचेही तप न पुरे, ते प्राकृत तव हेंद्रे काय जाणू लाई माते। आपल्याला प्रकृतीचा संग आहे, आणि त्याच्यामुळे आपल्यावर हळूहळू सारखं आपल्या काय होतंय अंतःकरणावरती ती प्रकृती घालायचं काम करते, म्हणजे ती काय करते आपल्याला अज्ञानात घसीटायचं काम करते। पण सद्गुरूने तर आपल्याला सांगितले की आपण ज्ञानी आहोत, मग ज्ञानाचा दिवा जर आपल्या हातात आहे आणि तो जर आपण सतत तेवढ ठेवला तर आपल्याला अंधार आपल्या पुढे येणारच नाही, आणि त्याच्यासाठी आपण सत्संगामध्ये येणं खरंच गरजेचं आहे। प्रत्येकाला आहे ना, आपण सगळ्यांनी ना असं ठरवून सत्संगात आल्याशिवाय आपला उजाळा होत नाही, कारण का माहिती का, ते सेवा हा
दारवंटा आणि स्वाधीन करी सुबटा ओळखून. हे जरी साध्य झालं परी संता सवे बैसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्य. मग असं वैराग्याने सद्गुरूंचं चरण जर आपल्याला उपासना करायची असेल, येण्याची सत्कर्मे आणि हे सत्कर्म जर आपण करत राहिलो तरच आपल्यातला अहम विश्राम पावतो. नाही तर तो कधी कधी आधी मध्ये डोकं वर काढत राहतो आणि आपल्याला सुख आणि दुःखाच्या चांदण्यांमध्ये नाचवीत राहतो. मग आपण तिथं नाचायला लागलो की मग मायेचा लगेच विजय होतो. मग ती उड्या मारायची तर आपल्यामध्ये जास्त उड्या मारी किती. मग मी आणि माझे आणि ती आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाणं निरण. मग असं संन्यासी जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःला बाजूला आपल्याला येणार नाही का सुख आणि दुःख येणारच आहे. कारण प्रकृतीचा संघ आहे. संघ जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा ऐतिहाही करू म्हणती तयाचा आग्रह. जे करू म्हणतील बाबा मी अहंकारात जाणारच नाही असं जे म्हणतील त्यांचा आग्रह सुरत त्यांना कधी कशाचा अहंकार होईल हे सांगता येत नाही. नवल अहंकाराची गोष्ट विशेषणाला ज्ञानापाठी स्वाज्ञानाच्या भूमिकंठीना आणि आपल्यातला हा जो अहंकार आहे हा जो अहंपण आहे हे सतत संतांच्या संगतीमध्ये असल्याशिवाय त्याला आपण कटवून लावू शकत नाही. नाहीतर एकटंच आपण असेल किंवा आपल्या काही कारणामुळे आपल्या प्रपंचामध्ये खूप घडामोडी घडत असतात. जसं आपण नाही का पाहतो की समुद्राला भरती येतं आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या असंख्य लाटा असंख्य घडामोडी उंच उंच लाटाच्या लाटा. तसं आपलं मन सुद्धा एक समुद्रच आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य लाटा सतत घडत असतात. आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःला काय व्हायचंय तसं वारा आला की समुद्रात लाटा येतात. पण वारा गेला की लाट पुन्हा शांत होऊन जाते. त्याप्रमाणे तो वारा कुठून येतो नक्की हे शोधलं का आपलं काम झालं. मग तो वारा कुठून येतो तर जिथून आपण बोलतो आता तिथून हा वारा वाहतो. विचारांचे नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा बदलू जातात. त्यांचा संघ सुचत येते त्या जीवाला सुख नसतं. मग त्या लाटा ज्या आहेत त्या लाटाच बंद जर झाल्या तिथं बिंबही नाही तिथं लाटही नाही तिथं तलावही नाही. ज्याचं संसार चित्र उमटे तो मनोरूपी पट फाटे आटलिया सरोवर बिंब कैसे. आणि म्हणून नाम आपल्यासाठी काय दिलेलं आहे. नाम हा हे काय आहे तर ते साधन आहे. शरीराची अवस्था होते चित्त चाकातले आसू घेत वाचा पांगोळली जे तिथ आपाद कंशुचित आहे. आणि मग असं ते चित्त आटलं का तिथं बिंबही नाही तिथं सरोवरही नाही. तिथं कोण आहे तर मीही नाही आणि तूही नाही. मीची मी एकली क्षेम देऊ गेले तर मी एकली मीच एकटी आहे तिथं. मग मीच एकटी जर आहे तर मग तिथं संवाद राहतच नाही. संवाद द्वैत जेथ मोडे तिथं प्रश्न उत्तर का घडे बरं. असं आपली वाचा मौन होते. वाचा मौन झाली की मग तिला ज्ञान कळायला हळूहळू सुरुवात. मग ज्ञान म्हणजे काय तर पहावे आपणाशी आपण ज्ञान. मग आपण आम्ही मला जेव्हा पाहायला लागलो किंवा अजून एक प्रमाण आहे माऊली म्हणतात समुद्री दाटे म्हणते. समुद्रामध्ये भरता येतं काच भरता येतं आपण पाहतो खूप छान भरता येतं. मग असं आहे का तिथं बाहेरून कुठून पाणी आणून वरलेलं का त्या समुद्राला भरता येतं ते त्याच पाण्याचं असतं. तसं समुद्री दाटे भरते समुद्रीच भरी तरी जाते. मग तसं तो समुद्राच्याच पाण्याने भरलेला आहे. तसं आपण जे आहोत ते मी एकली भरलेली आहे सगळ्या जगामध्ये. दुसरं कुणी नाही त्याचं प्रश्न उत्तर घडायचं काही काम नाही. आणि द्वैत तिथं मोडून जातं. मग द्वैत मोडलं की मग आपण शांत होतो. मनोनी शांती धरा उतराल पहिलं तिरा शांती परते नाही दुःख हे रावजेची दुःख. आणि मग राग आणि द्वेष आपले आपोआपच जातात. कारण काही तिथं उमटतच नाही. चित्र पडवणी गेली या भिंती चित्राची होय माझी. आता इथं समजा हे पडदे वगैरे लावलेले हे दिसतंय आपल्याला
पण ती भिंतच काढली तर तिथं काही शिल्लकच नाही. तसं आपल्या अंतकरणावरती जे उमटतंय ते उमटायचंच बंद झालं तर मग ते चित्रच नाही ना तिथं. मग कशाचा राग आणि कशाचा द्वेष, कसला खेद, सुख नाही आणि दुःखही नाही. असं सुख दुःखाच्या पलीकडचा मी आणि असंच मी मला पाहायला लागले. मग कुठं सुख आहे आणि कुठं दुःख आहे? सुख दुःख समान अवघा एक कृपाळ म्हटलेली आहे. सुख आणि दुःख समान एकच कृपाळवाद. कारण सुख आणि दुःख ते आपल्याला काय करत असतात तर अजून मजबूती आणत असतात. मग त्याच्यातून आपण अजून तावून आपण जसं सोनं निघतं तसं. तर मग ते सुख दुःख काय आहे तर जैसा किडाळाचा दोष जाये पंधरे ते तेच आहे तैसे जीवा ब्रह्मत्वला आहे संकल्प लोपी. मग आपल्यातला संकल्प गेला की आपणच ब्रह्म आहोत की काय होते आपल्याला अजून बुद्धीचा आपला निश्चय होतो. आणि माऊलीचं तेच म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान तेच तर करायचे आपल्याला. आता आपल्याला कळलंय की मी ब्रह्म आहे पण बुद्धीचा निश्चय झाला पाहिजे. ब्रह्म हे कसं आहे तर हे जळीस्थळी भरलेलं आहे. मग मी ब्रह्म आहे. प्रत्येक चराचरामध्ये ब्रह्म भरलेला आहे. साधा विचार करून बारीक जर पाहिलं चांगदेव चांगदेवाकडं 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळं होतं त्याच्याकडे 64 कला होत्या. मग असं त्याच्याकडं काय नव्हतं बरं ते आपल्याकडे आपल्याला मिळाले. सगळ्या धर्मामध्ये एकच धर्म सांगितलाय फक्त. सगळं शास्त्रांनी सांगितलं काय धर्म माझी धर्म सर्व धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती. निज धर्म हा चोखडा नाम उच्चारू घडगडा भक्तिमुक्तीचा सवंगडा भव सिंधू तारक. मग नाम उच्चारू घडगडा हा जसा आपल्याला नाममंत्र सांगितला ना पण त्याच्याने त्या नाममंत्राने आपल्या चित्ताची स्थिरता आणि त्याचं चित्त स्थिर झालं ना तो कशालाच काळायला सुद्धा घाबरत नाही. कारण भीती अभय हा जो आपल्या मागे जे भय लागलं होतं. भय म्हणजे काय जन्म मरणाचं भय. बाकी दुसरं आपल्याला कसलंच भय नाही. पण जन्म मरण मी जन्मतही नाही मी मरत नाही. उदो असतोचेनी प्रामाणिक जैसे न चालता सूर्याचे चालणे जन्म मृत्यू तैसे अनिवार्य जगी. मग ते जर अनिवार्य आहे तर मी कोण आहे? म्हणून मी जन्मतही नाही मरतही नाही. मी अविनाशी आहे आणि ते अविनाशी आहे. ते अविनाशी तत्वमशी महावाक्याचा जो बोध आहे. नामापरते तत्व नाही रे अन्यथा आणि वाया अन्निक पंथी जातीलच नाही. मग दुसऱ्या पंथामध्ये जर गेलं तर दुसऱ्या उपासनेमध्ये जर अडकलो तर कर्मात पुन्हा अडकतो. म्हणून नाममंत्र हा जो काही जप आहे याची नाममंत्र मग काही सगळ्यांना वाटते नाम 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 कसं आहे तर म्हणून सगळेजण म्हणतात विठ्ठल. सगळे विठ्ठल विठ्ठलच मला सुरुवात करतात. पण नाम कसं आहे तर नाम गुप्त आहे. ते गुह्य आहे. 12व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. अक्षरची अव्यक्त निर्देश रहित सोहम भावे ज्ञानी उपासित. हा सोहम जो भाव आहे तो सद्गुरूकडे ठेवलेला आहे आणि तो न घेता जी भक्ती केली जाते तिला आंधळी भक्ती म्हटलेला आहे. आणि मग आपण कसे आहोत तर आपण डोळेच भक्त आहोत. भक्तीचे 4 प्रकार आहेत. तिकडं विश्लेषण करायला आपल्याला टाइम. तर असं जी डोळस भक्ती आहे ती डोळस भक्ती करत असताना जे अनादिकालाचं तत्व आहे ते तुमच्या आमच्यामध्ये अनादिकालापासून चाललेलं आहे. आपण झोपल्यावर आपल्या श्वास आपण चालवतो का? ती जी संस्था असते तिथं जी बसवलेली आहे शक्ती ती शक्ती आपल्याला रात्रंदिवस त्या प्राणांच्या भात्याचा दोर भांता कुंकून ती काय करत आहे तर आपल्याला अविनाशी सतत आपल्याला ती काय करत असते आपल्याला संरक्षण करत असते. आणि आपल्याला वाटत ते मी जगतो मी करतो मी असं करतो मी तसं करतो. हा जो मी आहे तो मी शक्तीमुळे हा काय आहे तर तो सतत सगळ्यांमध्ये प्रफुल्लित दिसते आपल्याला. आणि